हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण सिनियर सिटीजन्सनी, ज्येष्ठ नागरिकांनी सोडून टाकायला पाहिजे अशा ह्या 10 गोष्टी सांगणार आहे. का म्हणजे ह्या 10 गोष्टी आपण सोडल्या नाही तर आपण आनंदी सुखी राहू शकणार नाही. त्यामुळे ह्या 10 गोष्टी आपण आजपासून सोडून द्यायच्या. आणि त्या गोष्टी सोडून दिल्यामुळे मी तरी खूप आनंदी झालेली आहे. आणि आनंदी झाल्यामुळे आपोआप आपल्याला झोप चांगली लागते, आपलं आरोग्य चांगलं राहते. त्यामुळे मी हे आपल्याशी शेअर करते आहे. ह्या 10 गोष्टी कुठल्या? एक म्हणजे वय होते तसं माणूस का नाही जरा मनानं हळवा होत जातो. मनानं हळवा झाल्यामुळे त्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा यंग वयात वाटत नव्हतं, पण आपण ज्येष्ठत्वाला आल्यावर त्रास व्हायला लागतो. म्हणून ह्या गोष्टी आपण सोडायला पाहिजे. पहिला म्हणजे रिग्रेट्स. अयो, मी असं करायला नको होतं, त्याला असं बोललो, त्याच्याशी अमुक केलं, किंवा कुठली प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी मी विकायला नको होती, किंवा ती खरेदी केली, काही असू देत. मी सोन्यात गुंतवलं, किंवा मी अमुक माणसाला असं बोललो, मी इकडे येऊन राहिलो, किंवा काहीही असू देत. आपले प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज हे आपण पूर्वी काही केलेलं आज तुम्हाला चूक वाटत असेल, पण त्या वेळेला तुम्हाला तर योग्य वाटत होता, म्हणूनच तुम्ही केलेलं आहे. हे तुम्ही असं दुःख करत असलात का नाही, तुमचा आनंद, तुमचं आरोग्य सगळं ते थॉट्स खेचून घेतात आणि तुम्ही दिवसेंदिवस वीक बनत जाता. त्यामुळे हे सगळं सोडून टाकायचं, विसरून. हो, तेव्हा योग्य वाटला, केला, संपलं. आज विचार सुद्धा करायचा नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप्स. ते तुमचे जवळचे असतील, मित्रपरिवार असेल, नात्यातले असतील, कोणी असतील, तुम्हाला बोलताना कमीपणा दाखवतात, तुम्हाला काहीतरी टोचून बोलतात, तुमचे मनाला असं दुःख पोचवण्यासारखं बोलतात. हे नात्यांपासून लांब राहायचं, बिलकुल लांब राहायचं. जवळ सुद्धा जायचं नाही. नाही ते काय करायचं, नातं आहे, टिकवायला पाहिजे. अहो, त्यांना काही वाटत नाही तुम्हाला दुःख देताना, ते तुम्ही कशाला ठेवून घेता. त्यामुळे हे सगळे टॉक्सिक रिलेशनशिप सोडून टाका. हे खूप महत्वाचं आहे. नाही ते तुम्हाला सारखे दुःख देत असतात ते. दुसरं झालं ते. तिसरं, वेळ आपला खूप महत्वाचा आहे. आपल्या हातात आता काय आहे? प्रेशियस थिंग म्हणजे वेळ आहे. त्यामुळे हा वेळ आपण घालवायचा नाही, म्हणजे वेस्ट करायचं नाही. आता वेस्ट करायचं नाही म्हणजे काय करायचं? जावा कुठे, हिंडून या, फिरून या, तुमचे आवडीचं काम करा, आवडीचं पुस्तक वाचा, काहीही करा, पण रिकामं नुसतं बसायचं नाही. आणि महत्वाचं म्हणजे दुसरे मला विचारावं, लोकांना माझं करावं, असं काहीही एक्सपेक्टेशन्स ठेवायचे नाही. कधी कधी असं होईल
आधी तुमचं खूप ते लोक प्रेम करत होते का, तेव्हा तुमच्या हातात होतं, पैसा होता, काम करत होता तुम्ही, त्यामुळे तुम्हाला खूप छान पैकी बोलत होते, वागत होते. आज आता घरी आले तरी तुमच्याशी बोलत नाही. तुमचे मुलाशी असेल, सुनेशी असेल, लेकीशी असेल, बोलतात आणि जातात, तुमचा विचारपूस सुद्धा न करता. वाईट वाटून घ्यायचं नाही. ज्यांना गरज असली की विचारतील, आता मलाही गरज नाही कोणाची, त्यामुळे काही एक्सपेक्टेशन्स ठेवायचे नाहीत. आपण आनंदी कशानं होतो? आपल्या आत आनंद राहिलेला आहे. लोकांकडनं आपल्याला आनंद मिळत नाही. लोक तुम्हाला चांगले म्हणाले, छान म्हणाले, विचारलं म्हणजे तुम्ही नाही. आनंद आपल्या अंगात, आपल्या हृदयात आहे. त्यामुळे लोकांवर अवलंबून नाही. त्यामुळे लोकांकडनं काहीही एक्सपेक्ट करायचं नाही. नाही तर आपल्याला वाटते हो त्याचं मी एवढं केलं, आज तो नाही, मला तेव्हा आनंद मिळत होता, माझं कर्तव्य वाटलं म्हणून मी केलं. त्यामुळे नाहीये. त्यामुळे हॅपीनेस हे इंटरनल असायला पाहिजे, हे एक्सटर्नल असू शकत नाही. म्हणजे लोक आपल्याशी छान बोलले, चांगलं वागले म्हणजे मी आनंदी, लोक बोलले नाही म्हणजे मी दुःखी नाही. माझा आनंद माझ्यात आहे, हे कायम लक्षात ठेवा. आणि आपले आरोग्याची, आपले सगळ्या गोष्टींची स्वतः आपण आनंद घ्यायचा. हवं ते असं करा. तुम्ही सकाळी उठल्यावर आरसेसमोर उभा राहावा आणि सांगा, आय एम हॅपी, मी छान आहे. मनात असं एक कॉन्फिडेंट, इंडिपेंडेंट भावना येऊ दे. म्हणजे माझे आनंदाला दुसरं कोणाची गरज नाही. माझं मी आनंदी आहे. त्यामुळे उभा राहावा आरसेसमोर आणि म्हणा, आय एम हॅपी, मी आनंदी आहे. पुढचं खूप महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हायला पाहिजे म्हणून जाऊ नका. आयुष्य हे परफेक्ट नसते, परफेक्शन नसते. त्यामुळे तुमचे मुलींना असेल, मुलांना असेल, सुनेनं असेल, काही केलेलं काम पण परफेक्ट झालं नाही, किंवा तुम्ही स्वतः केलेलं सुद्धा, बिलकुल चिडचिड करायची नाही. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत त्या परफेक्ट नाहीयेत, हे आपण एक्सेप्ट करावं. आणि महत्वाचं का नाही, आपला माइंडसेट कसं असावं, म्हणजे ग्रोथ माइंडसेट असावं. नाही ते नाही, आता काय मी म्हातारा झालो, आता काय करू, नाही. अहो, KFC कुठल्या वयाला चालू केले? ते वयाचे 63व्या वर्षी वाटते. एम आय राईट? कितीतरी गोष्टी, कितीतरी लोक 70चे पुढे कॉलेजला जाऊन PhD डिग्री घेतात. त्यामुळे कायम ग्रोथ माइंडसेट ठेवा. ओके, मी करू शकतो, तुम्हाला काही नवीन, काही ज्ञान प्राप्त करायची तुमची इच्छा होती, ते करा ना. आता जरा स्लो होईल, यंग एज एवढं फास्ट होणार नाही, व्हॉट एव्हर इट इज. त्यामुळे नवीन काही आत्मसात करायला, नॉलेज घ्यायला नो म्हणू नका. तुम्हाला टेक्नॉलॉजीत इंटरेस्ट असली तर आता कितीतरी आहे, आणि हल्ली काही बाहेर जावं लागत नाहीये. आपले मोबाईलवर आपल्याला सर्व काही मिळते. बघा आपण किती सुखी आहोत. त्यामुळे आपण कोणाची मदत न घेता सुद्धा नवीन ज्ञान प्राप्त करू शकतो. फक्त आपल्याला त्यातनं आनंद मिळायला पाहिजे, हे महत्वाचं. आणि स्वतःचं कंपॅरिझन लोकांबरोबर बिलकुल करायचं नाही.
कोणी तुमचे नात्यातले असू देत, आजूबाजूचे असतील, कलिग्स असतील, नाही. एक्सेप्ट युअर सेल्फ. मी आहे. गुड, छान. आणि रोज आपण उठल्यावर शांत झोप. हे बघा, आपला मन स्वच्छ असलं, क्लिअर असलं, काही स्ट्रेस नाही, मग झोप शांत लागते. उठल्यावर कसं उठायचं? विथ द हॅपी स्माइल आणि विथ एन ओपन माइंड. काही नवीन वाचायची तयारी ठेवा, नवीन काही आत्मसात करा. इवन नवीन रेसिपी असली तरी जाऊन आपण ट्राय करूया की. हे आपल्याला काहीही नवीन करायची तयारी ठेवायला पाहिजे. नाही, मला होणार नाही असं नकार द्यायचं, सोडून द्यायचं. त्यामुळे हे आपण 10 बदल आजपासून चालू करूया. कितीतरी तुम्ही ऑलरेडी केलेले असतील. एकात कुठे राहिला असला तर हे बदल आपण चालू करूया. नाही ते माझं वय झाले, आता काही नाहीये. नाही. रिमेंबर, एज इज ओनली ए नंबर, नथिंग एल्स. अहो, ट्रम्प साहेबांचं वय काय आहे? जग हलवतात की. आपले मोदीजी, पुतीनजी असतील, सगळ्यांची वय बघा तुम्ही. मग त्यामुळे मी अजूनही यंग आहे म्हणा. आपले मनाप्रमाणे जगा आणि नको असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी सोडून टाका. हॅव ए गुड डे.